परंतु कलेक्टर बोलतोय बोलू द्या मला आता ना. बरोबर आहे साहेब, आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला. ऐकून घ्या, हे तो वेळ नाही की प्रशासनाने काय केलं ते तुमचं नेहमीचे जे राजकारण आहे त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब. आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत करण्याची आहे. मदत करण्यासाठी चालू आहे साहेब. 3,000 लोकांमध्ये तुम्ही 200 किट वाटप करतात. कोणत्याही संकटाचं राजकारण केलं की राजकारण्यांना त्याचा कसा फटका बसतो त्याचं हे उदाहरण. सोलापूर जिल्ह्यात पूरग्रस्तांना मदतीसाठी गेलेल्या सत्ताधारी शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचा हा व्हिडिओ आहे. त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना सगळ्यांसमोर फोन लावून मदत मिळत नसल्याची तक्रार केली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना चांगलंच सुनावल्याचा हा व्हिडिओ आहे. या निमित्तानं संकट काळात प्रशासनाची मदत करण्याऐवजी राजकारण करण्याचा प्रयत्न का केला जातोय अशी चर्चा उपस्थित केली जातेय. महाराष्ट्र हा सध्या अतिवृष्टीच्या आणि महापुराच्या संकटानं बेजार झालाय. ठिकठिकाणी लोकांचे हाल होत आहेत आणि या परिस्थितीत प्रशासनावर मदत आणि बचाव कार्याचा ताण आहे. सोलापूर जिल्ह्यातील पुरामुळे हजारो लोकांना फटका बसलाय. शेती पाण्याखाली गेलीय आणि या काळात सोलापूरचं अख्खं प्रशासन हे दिवस रात्र राबतंय. जिल्हाधिकारी स्वतः बांधावर गावागावात जाऊन लोकांना मदत करतायत. पण असं असतानाच ज्योती वाघमारे यांनी ज्या पद्धतीनं फोन केला त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी आक्षेप का घेतला ते पाहूया. आप लीडर है, आप लोगों को थोड़ा समझाओ कि भाई ये परिस्थिती ऐसा नको की मी कलेक्टरला कॉल केला आणि तुम्ही बोला कलेक्टरशी. नहीं नहीं सर, मी समझून घेते है, समझा रहे हैं. लेकिन सर मेरी आपसे रिक्वेस्ट ये है, मी आपल्याला विनंती ही आहे की जेवणाचे किट साहेब सगळ्यांना पाठवा. 3,000 लोक आहेत, 500-600 पाठवल्यावर कसं. मॅडम जेवणाचे किट्स 3,000 लोकांना देणे शक्य नाही आहे, म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो. सर ते पण पोचायला 2 दिवस लागतील. आम्ही पण मदत घेऊनच आलोय सर. काम करा, काम करा. तुमच्या शिवसेना पार्टीच्या मार्फत तुम्ही करा ना ते. सर मदत घेऊनच आलोय सर. तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय. नाही तुम्ही तुमच्या पार्टीच्या मार्फत पार्टीकडूनच मदत घेऊन आली आहे साहेब. तुम्ही 3,000 लोकांची आता मदत करा. 2-3 दिवसात आमचे सगळे सिस्टम उघडून. सर आम्ही मदत करायला चालूय. तुम्ही म्हणजे तुम्ही आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय. नाही तेवढं होत नाही मला माहिती. किट घेऊन आलोय साहेब आम्ही. किती किट घेऊन आलाय तुम्ही साहेब? आम्ही पूर्ण जेवणामध्ये नाही, आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब. किती किट 200. आता सध्याला आम्ही 200 आणले साहेब. आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय किती लोक आहेत साहेब. आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय किट. अरे तो तुम्ही तर इथे जरा पूर्ण महाराष्ट्राचे तर तुम्ही नाही आहात ना. तुम्ही तिकडे किती लोक आहेत आता? ते सांगा 750ची गरज आहे, 300 आले. कसं होणार साहेब? आम्ही बाकीच्यांना पण देऊ, पण प्रशासनाची नाही का साहेब जबाबदारी? शासन आम्ही करत आहोत. शेतकऱ्यांमध्ये देत आहोत. प्रत्येक कुटुंबाला आम्ही 10 किलो तांदूळ 10 किलो जेवण देत आहोत. 2-3 दिवसात 5,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये जाणार. 3,000 लोक आहेत, तुम्ही 200 लोकांचे किट आणलाय तर कसा मदत होईल सांगा मॅडम मला. साहेब परंतु मला सांगा, वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब? नाही तुम्हाला नाही आम्ही तर करू साहेब, आम्ही तर करूच. परंतु कलेक्टर बोलतोय बोलू द्या मला आता ना. बरोबर आहे साहेब, आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला. ऐकून घ्या, हे तो वेळ नाही की प्रशासनाने काय केलं ते तुमचं नेहमीचे जे राजकारण आहे त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब. आता जे वेळ आहे ना ते उभे होऊन मदत करण्याची आहे. मदत करण्यासाठी चालू आहे साहेब. 3,000 लोकांमध्ये तुम्ही 200 किट वाटप करतात साहेब. आम्ही सगळ्यांना वाटतोय. 3,000 लवकर 1,000 पॅकेट करा तिथे आणि लोकांना द्या. आम्ही तर करू ना साहेब, आम्ही पण नक्कीच करू. आमच्या परीनं जेवढं होतंय तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब. ताकद लागलाय बरोबर. 20 लोकांना काढलाय, तुम्ही नाही काढलाय. आता वाढवा तुमच्यामध्ये. हो आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब. हो वाढवतोय. हा व्हिडिओ राज्यभर व्हायरल झाला आणि विरोधकांनी ज्योती वाघमारे यांच्यावर टीकेची झोड उठवताच यावर ज्योती वाघमारेंनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. झाल्यानंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी मला नंतर फोन केला. प्रशासनाकडून कोणती मदत दिली जाते याचीही त्यांनी आम्हाला माहिती दिली. ती माहिती आम्ही तिथल्या ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांना समजावून सांगण्याचं काम केलं. एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये आम्ही मदत पोहोचवतो. नवरात्रीचे 9 दिवसाचे उपवास असून सुद्धा तहान भुकेची पर्वा न करता कमरेपर्यंतच्या पाण्यातून चालत चिखल तुडवत आम्ही लोकांपर्यंत पोहोचतोय. जिथे मदत देता येते तिथे मदत देतोय. जिथे काहीच देता येत नाहीये तिथं महिलांना मी माझा खांदा देतेय आणि खेड्यापाड्यातल्या बायका माझ्या गळ्यात पडून रडतायत आणि मी त्यांना धीर देतेय. हे माझं काम करणं हे चुकतंय का?
हे राजकारण करणं आहे का? अशा आपत्तीच्या वेळेमध्ये, नैसर्गिक आपत्तीच्या वेळेमध्ये जर मदत तुटपुंजी पडत असेल तर साहेब आम्ही सुद्धा किट वाढवतो, तुम्ही सुद्धा किट वाढवा, हे बोलणं हा माझा गुन्हा आहे का? आणि जर गोरगरिबांचा आवाज बनणं, पूरग्रस्तांचा आवाज बनणं, शेतकऱ्यांच्यासाठी आवाज उठवणं हा गुन्हा असेल ना, तर असे गुन्हे मी लाख वेळेला करेन. तुम्ही खुशाल मला फासावरतीच लटकवा, मला काहीच वाटणार नाही, शेवटपर्यंत झगडत राहीन. आणि ज्या लोकांच्या पायाला साधा चिखल सुद्धा लागला नाही, आज ते लोक जर मला ट्रोल करत असतील तर त्यांना मी काडीचीही किंमत देत नाही. पूरग्रस्तांना मदतीसाठी प्रयत्न करणं योग्यच आहे, पण जी यंत्रणा यासाठी जबाबदार आहे त्या यंत्रणेला सत्ताधारी पक्षाच्या व्यक्तींनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याची ही वेळ आहे का? यंत्रणेला मदतीसाठी पुढाकार घेण्याऐवजी दोष देणं योग्य आहे का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. तुम्हाला याविषयी काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.